मित्रांनो नमस्कार. काल राहुल सोलापूरकर या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हुशारीने, ज्या शिताफीने, ज्या चतुराईने स्वतःची आग्र्यावरून सुटका करून घेतली, त्या सर्व घटनाक्रमाला त्यांनी लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली, अशा पद्धतीचं अतिशय निषेधार्ह आणि घाणेरडं वक्तव्य केलं. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातनं त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला, त्याच्यावरती टीका झाली आणि त्याला स्वतःलासुद्धा त्याच्या या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची वेळ आली. परंतु त्याच्या माफीला भुलू नका मित्रांनो. हे सगळं जे आहे ते ठरवून केलं चाललेलं आहे. जे यांच्यामध्ये आहे अंतर्मनामध्ये, ते सगळं असं कधी ना कधीतरी तोंडातनं बाहेर येतंच. जी घाण त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या मनामध्ये साचलेली आहे इतर सगळ्या समाजांच्या दैवतांच्याबद्दल, ती आता बाहेर येते आहे. ह्यांची दैवतं म्हणजे कोण? हेगडेवार, दीनदयाल उपाध्याय, यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर, यांचा हे जर काही लोक सोडले जी यांची दैवतं आहेत, तर इतर सगळ्यांच्याबद्दल यांची मानसिकता अशीच आहे. फक्त समाजाची भीती, समाजाचा दबाव आहे म्हणून हे शांत बसतात. परंतु कसं आहे, मनातली घाण किती दिवस मनात राहील? ती कधी ना कधीतरी तोंडातनं बाहेर पडणारच. जे मुळात आहे, जे आडात आहे ते पोहऱ्यात येणारच. जे मुळात आहे ते मुखातनं बाहेर येणारच. नेमकं हेच या राहुल सोलापूरकर नावाच्या महाभागाबद्दल झालेलं आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, या सगळ्यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये कमालीचा द्वेष आहे. आणि ह्याची त्यांना जळफळाट आहे, याची त्यांची तडफड आहे की एवढं आम्ही सगळं करूनसुद्धा हे लोक संपत कसे नाहीत. आणि हेगडेवार असतील, दीनदयाल उपाध्याय असतील, सावरकर असतील, ही लोक यांच्यापेक्षा महान कशी काय सिद्ध होत नाही आहेत? मागच्या 75 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो आहे की या लोकांना डागाळलं जावं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू आणि असे अनेक लोक आहेत ज्यांच्याबद्दल ह्यांनी आवर्जून हा प्रयत्न केला की ही सगळी लोक डागाळली जावीत आणि एक नवीन इतिहास लिहिला जावा. ज्या इतिहासाचे हिरो हे सगळे लोक असतील, हेगडेवार, दीनदयाल उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर, ही सगळी लोक याची हिरो असतील आणि हे सगळ्या लोकांचं एकदाचं बस्तान बांधून यांना कोपऱ्यात कसं टाकता येईल. परंतु यांचा हा प्रयत्न यशस्वी होत नाही आहे आणि त्याची ही सगळी तडफड आहे. कधीतरी हे सगळं जे यांच्या तोंडातनं बाहेर येतं ना, त्याचं मूळ कारण हे आहे. आणि ह्यांची ही मूळ विचारसरणी, वैचारिक बैठक, यांची तात्विक बैठक, ही सगळी या कालच्या वक्तव्याच्या अनुषंगानेच त्याच्यावरतीच आधारित आहे. आणि या सगळ्या लोकांना हवा देण्याचा जो काम आहे, हवा देण्याचा जो प्रयत्न आहे, तो एक विशिष्ट विचारसरणीचे लोक करतात. या सगळ्यांच्याबद्दल आपण एक सामान्य माणूस म्हणून अतिशय जागरूक राहायला पाहिजे की लोक असं का करतात. खडे टाकून बघायचं, जमलं तर जमलं, बोलून बघायचं, भागलं तर भागलं, नंतर तर काय माफी मागायचीच आहे ना. एवढे निर्लज्ज आहेत की यांना माफी मागायला काहीच वाटत नाही. परंतु हा प्रयत्न नक्की करून बघतात की हे जमतंय का, हे भागतंय का, बोलून तर बघू. आता महात्मा गांधींच्यावरती ह्यांनी जितकी आयुष्यभर टीका केली, तीच टीकासुद्धा कुठं ना कुठं, कधी ना कधीतरी थोडं बहुत का असेना, पण खरं मानणारी पिढी आहे ना. पंडित नेहरूंच्याबद्दल जे ह्यांनी आयुष्यभर खोटी टीका केली, खोटं दृश्य लोकांच्या समोर आणलं, एक मिसकन्सेप्शन ज्याला म्हणतो आपण, ते तयार केलं, त्यांच्याबद्दलचे गैरसमज तयार केले, त्यांच्याबद्दलच्या खोटा घटनाक्रम लोकांच्या समोर आणला, सांगितला. ते काही का असेना, थोड्या बहुत का असेना, लोकांना थोड्या बहुत प्रमाणात का असेना, पण लोकांना खरं वाटतं ना. ज्या लोकांची मूळ विचारधाराच एक खोटं जर 100 वेळेस बोललं गेलं तर ते खरं वाटायला लागतं, या विचारधारेवरती अवलंबून आहे. त्या लोकांकडनं आपण खरं वागण्याची, खरं बोलण्याची अपेक्षाच करणं चुकीचं आहे किंवा फोल आहे. हां, फक्त एवढंच असतं की त्यांच्या या खोट्यांपासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. त्यांनी 100 वेळेस नाही, 1000 वेळेस जरी एक खोटं सांगितलं आपल्याला, तरी आपण त्याला खरं नाही मानलं पाहिजे. परंतु दुर्दैव समाजाचं हे आहे की समाज म्हणतो की इतक्यांदा हा सांगतोय, मग खरं असेल बाबा, काय सांगावं आपण. ही जी समाजाची वृत्ती आहे, त्या वृत्तीला धरूनच हे सगळेजण प्रयत्न करतात आणि समाज आपल्या स्वतःच्या वृत्तीच्या बद्दलच या सगळ्यांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडतो. आणि मग कुठंतरी या सगळे महापुरुष हे डागाळले जातात. यांना अतिशय अंतःकरणापासून द्वेष आहे. यांना यांचे जे 3, 4, 5 महापुरुष सांगितलं ना मी, जे नेते आहेत यांना महापुरुषसुद्धा म्हणणं चुकीचं आहे.
यांचे जे श्रद्धास्थान आहेत किंवा यांचे जे नेते आहेत किंवा यांच्या विचारसरणीचे हे जे जनक लोक आहेत, जे काय आता मी 3 नावं तर आता सांगितली, अजून 1-2 नावं असतील, तर या सगळ्या विचारसरणीच्या जनकांना समाजाच्या मनामध्ये दैवत बनवण्याचा ह्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. आणि समाजाच्या मनामध्ये जी पूर्वीची दैवतं होती ती पुसली गेल्याच्या शिवाय ही नवीन दैवतं प्रस्थापित होणार नाहीत हे ह्यांना माहिती आहे. आणि म्हणून हा प्रयत्न असतो की तुम्ही केलेल्या प्रत्येक पराक्रमाला वेगळ्या पद्धतीने मांडायचं, त्याला डागाळण्याचा प्रयत्न करायचा. भागलं तर भागलं, नाही भागलं तर माफी मागायची. म्हणलं ना, निर्लज्ज आहेत, त्यांना माफी मागायला काहीच वाटत नाही. आता तुम्ही आम्ही असू ना, तर थोडंसं माफी मागायचं म्हणजे आपल्याला कमीपणा वाटतो. असं कसं, आपल्यावर ही वेळ का आली, आपण ही वेळ आपल्यावर यूज द्यायला नाही पाहिजे होती. माफी तर आपणही मागतो चुकल्यानंतर, कारण आपण प्रामाणिक लोक आहोत. परंतु आपल्या मनामध्ये माफी मागताना एक शल्य असतं की आपल्याकडनं असं कसं घडलं, आपल्यावरही माफी मागण्याची वेळ का आली. ह्यांना तसलं काहीच वाटत नाही, कारण ह्यांनी ठरवून केलेलं असतं ना. ह्यांनी ठरवून केलेलं असतं की हे मुद्दाम केलेलं असतं. त्याच्यामुळे ह्यांना माफी मागणं म्हणजे तोंडाची वाफ करणं आहे. सहज म्हणून जायचं, काय फरक पडतो. कारण आपण जी पुडी सोडलेली आहे, जी आपण पिन मारलेली आहे, ती तर समाजाकडे गेलेलीच आहे, पोहोचलेलीच आहे. याच्यावरती ठीक आहे, 1000 लोक विचार करणार नाहीत, 10 तरी करतील, 20 तरी करतील, 100 तरी करतील. अशा विचारसरणीचे हे लोक आहेत आणि सगळ्या गोष्टी ठरवून करतात. समाजाचं दायित्व हे आहे की ज्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य तपश्चर्येसारखं वेचलं तुमच्यासाठी स्वतःला झिजवलं, आज जो हा समाज उभा आहे, हा समाज उभा करण्यासाठी जे ज्या महापुरुषांनी योगदान दिलं, त्याच्याबद्दल असले हे लोक कितीही जरी प्रयत्न केले, कितीही यांनी खोटं सांगितलं, 100 वेळेला नाही 1000 वेळेला जरी सांगितलं, तर समाजाचं दायित्व हे आहे, कर्तव्य हे आहे की त्या सगळ्या खोट्यांना 1000 वेळेस जरी सांगितलं गेलं तरी आपण खरं नाही म्हणलं पाहिजे. इतक्यांदा म्हणतोय म्हणजे खरं असेल, बघू तरी, तपासणी तरी करू, चौकशी तरी करू, असं सुद्धा आपण नाही केलं पाहिजे. असं आपण आपल्या आईवडिलाबद्दल करतो का? आपल्या आईवडिलांबद्दल किंवा आपली जी कुटुंबातली लोक असतात त्यांच्याबद्दल कुणी काही जरी सांगितलं, आपण ठामपणे नाही म्हणतो. अगदी त्याच्या अंगावरती जातो, तावातावात जातो त्याच्या अंगावरती, त्याला 2-4 पाहिजे तर इकडचे तिकडचे शब्द वापरतो. परंतु आपण त्या प्रयत्नाला भरीला पडत नाही. मग आपण आपल्या महापुरुषांबद्दल का पडावं? आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर बोलण्याची ह्या राहुल सोलापूरकरची तर अवकातच नाही, त्याची लायकीच नाही मुळामध्ये, नाही का. स्वतःची कलासुद्धा व्यवसाय म्हणून विकणारे आणि त्याच्या बदल्यात पैसे घेणाऱ्या लोकांनी आपलं आयुष्य अर्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. आणि हा तर दिवा पण नाही, हा दिवटा आहे. त्याच्यामुळे याविषयी बोलण्याचा नैतिक काय कसलाच याचा अधिकार नाही आहे. परंतु हे बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? या स्वराज्याच्या होमामध्ये स्वतःच्या प्राणाची, स्वतःच्या स्वप्नांची, स्वतःच्या जीवनाची, स्वतःच्या आप्तस्वकीयांची आहुती देणारा तो महापुरुष, दैवत. छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर जे अंगातून रक्त सळसळतं ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये सळसळणारं रक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि असला दिवटा त्यांच्याबद्दल बोलण्याची हिंमत करतो, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला हे ठरवून बोलायचं आहे, आपल्याला हे मुद्दामून बोलायचं आहे. भागलं तर भागलं, आणि काही जरी झालं तर आपल्याला पाठीशी घालणारी सत्ता आणि सरकार आज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. त्याच्यामुळं असे लोक हे सगळं बोलण्याची हिंमत करतात. वारंवार असे प्रयत्न झालेले आहेत आणि पुढेही होतील. आपण सावध राहावं, आपण काळजी घ्यावी. आपलं दायित्व हे आहे की मी म्हटल्यासारखं तरी 100 वेळेस काय 1000 वेळेस जरी खोटं बोलू तरी त्याला आपण खरं न मानणे, त्याची साधी चौकशीसुद्धा न करणे. जे आपण आपल्या आईवडिलाच्याबद्दल कुणी काही बोललं सांगितलं तर आपण जे प्रतिक्रिया देतो, जे आपण रिॲक्ट होतो, तशाच पद्धतीची प्रतिक्रिया, तशाच पद्धतीचं रिॲक्ट आपण झालं पाहिजे. आणि असं रिॲक्ट झालं पाहिजे की राहुल सोलापूरकर हे एक उदाहरण झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रांच्या या महात्म्याबद्दल काही बोलाल तर याद राखा. एक धडा हा समाजापुढे उभा राहिला पाहिजे की असं बोलल्याच्या नंतर त्याची अवस्था किंवा त्याचे हाल काय होतात. आपण काळजी घेतली पाहिजे. आपले हे महापुरुष यांनी आपल्या जीवनाची आहुती आपल्या सर्वांसाठी दिली आहे. यांना कोणी डागाळायचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला धडा शिकवला पाहिजे. धन्यवाद.